नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे की कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये एक्स ॲक्सिस जो असतो हा एक्स ॲक्सिस हा नक्की काय दर्शवतो। आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे हा विषय काय आहे, हा जो एक्स ॲक्सिस आहे हा एक्स ॲक्सिस नेमकं काय दर्शवतो। तर नीट लक्षात ठेवा, अकॉर्डिंग टू थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, अकॉर्डिंग टू थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन हा एक्स ॲक्सिस जो आहे ना हा टाइम फ्लो दर्शवतो। हा डायरेक्शन एक्स ॲक्सिस हा ॲब्सोल्यूट डायरेक्शन ऑफ द टाइम ऑफ द फ्लो दर्शवतो। एक्स ॲक्सिस काय दर्शवतो? डायरेक्शन ऑफ द टाइम। आणि जेव्हा एक्स ॲक्सिस डिफरन्शिएट होतो, एक्स ॲक्सिस जो आहे तो ॲझॅक न्यूटनचा किंवा लायबनिझचा जो फंडामेंटल नियम आहे, लिमिट एच टेंड टू 0 साइन एच अपॉन एच इज इक्वल टू 1, हा जो लिमिट मधला कॅल्क्युलस मधला जो फंडामेंटल इक्वेशन आहे, फंडामेंटल रूल आहे, हा फॉलो जर कोण करत असेल तर तो एक्स ॲक्सिस फॉलो करतो। आणि एक्स ॲक्सिस जेव्हा डिफरन्शिएट होतो तेव्हा वाय ॲक्सिस क्रिएट होतो। म्हणजे एक्स ॲक्सिस फक्त एक लाईन आहे, ती जेव्हा डिफरन्शिएट येते तेव्हा वाय ॲक्सिस तयार होतो आणि एक्स आणि वाय ॲक्सिस तयार होतो तेव्हा एरिया तयार होतो। एक्स ॲक्सिस 1 डायमेन्शनल आहे, एक्स आणि वाय 2 डायमेन्शनल आहे, त्यानेच टाइम फ्रेम ऑफ रेफरन्स क्रिएट होते। एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसने काय होते? टाइम फ्रेम ऑफ रेफरन्स क्रिएट होते। फ्रेम ऑफ रेफरन्स ही टाइमची असते। फ्रेम ऑफ रेफरन्स कशाची असते? टाइमची असते। तर जेव्हा एक्स ॲक्सिस डिफरन्शिएट होतो तेव्हा वाय ॲक्सिस क्रिएट होतो, एक्स आणि वाय ॲक्सिस मिळून एरिया तयार होतो आणि एरिया जेव्हा डिफरन्शिएट होतो तेव्हा व्हॉल्यूम क्रिएट होते। जेव्हा एरिया डिफरन्शिएट होतो तेव्हा काय होतं? व्हॉल्यूम क्रिएट होते। बाय डिफॉल्ट आपण एरियाला पण स्पेस बोलतो आणि व्हॉल्यूमला पण स्पेस बोलतो, बरोबर आहे ते। म्हणजेच जेव्हा टाइम डिफरन्शिएट होतो तेव्हा स्पेस क्रिएट होतो, जेव्हा टाइम डिफरन्शिएट होतो तेव्हा स्पेस क्रिएट होतो। आणि ही जी डिफरन्शिएशन प्रोसेस आहे ही मूनच्या अंडर खाली आहे। मून डिफरन्शिएट द फंक्शन, सन इंटिग्रेट्स द फंक्शन। मून डिफरन्शिएट द फंक्शन आणि सन इंटिग्रेट्स द फंक्शन। आणि सन सर्वात जास्त नियम जर कुठला फॉलो करत असेल तर केपलरचा सेकंड लॉ, सन स्वेप्ट इक्वल एरिया आणि इक्वल इंटरवल ऑफ टाइम, त्या गोष्टीचा टाइम फ्लोशी संबंध आहे। टाइमचा संबंध हा सेंट्रल फोर्सशी असतो आणि सन हा सोलर सिस्टमचा सेंट्रल फोर्स आहे। सूर्याच्या मर्जीशिवाय या युनिवर्स म्हणजे या सोलर सिस्टीममध्ये पान सुद्धा हलत नाही। सूर्याच्या मर्जीशिवाय या सोलर सिस्टीममध्ये पान सुद्धा हलत नाही। तर सूर्य हा या सोलर सिस्टीमचा अल्टिमेट बॉस आहे। सूर्य कोण आहे? या सोलर सिस्टीमचा अल्टिमेट बॉस आहे। आणि आत्ताच्या काळामध्ये अल्टिमेट सुप्रीमो पॉवर कुणाच्या हातात नसते, ती पॉवर डिफरन्शिएट झालेली आहे। ग्रामपंचायतीपासून सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत ती पॉवर कशी झालेली आहे? ती पॉवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नव्हे तर पंडित नेहरूंनी डिफरन्शिएट केलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही पॉवर इंटिग्रेटेड केलेली। या देशाला इंटिग्रेट जर कोणी केलं असेल ना तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। हा विषय मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मांडणार आहे। तूर्त एवढंच। थँक्यू, धन्यवाद।